हो. मी ज्या वेळेला मुलाखती दिलेल्या आहेत त्या वेळेला मी सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये ज्यावेळेला एखादी मॅटर चालू असते त्यावेळेला त्याच्यावर कोणीतरी आपलं मतप्रदर्शन करणं किंवा वेगळं त्या ठिकाणी दिलेल्या निर्णयांचं वेगळं विपर्यस्त असं छापून येणं, कुठल्या मीडियावर छापून येणं किंवा न्यूजपेपरवर छापून येणं हे चुकीचं असतं. आणि आपण बघितलेलं आहे की एका भाषणामध्ये स्वतः चीफ जस्टिस साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अशा रीतीच्या मीडिया ट्रायल्स होऊ नये. तर याचा मान सर्वांनीच ठेवावा अशी विनंती आहे. विशेषतः मी स्वतः कधीही कुठलेही कॉमेंट्स केलेले नाही की काय कोर्टामध्ये चालू आहे, पण आज काही ठिकाणी बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष ऑर्डर कोर्टामध्ये काय झाली ती अशा स्वरूपाची होती की डेट जी फिक्स केलेली आहे इलेक्शन कमिशनने ती 8 तारीख आहे आणि पिटिशनरना वेळ वाढून पाहिजे आहे. तर त्यांनी वेळ वाढून मागितलेल्याच्या संदर्भात आपण निर्णय द्यावा, याचा अर्थ त्यांना वेळ वाढवून द्यावा असा अर्थ होतो. परंतु मग चिन्हाच्या संदर्भात वगैरे अशा स्वरूपात बातम्या छापून आलेल्या आहे. असं कुठेही कोर्टामध्ये म्हटलेलं नाही आहे. पिटिशनरला वेळ वाढवून द्यावा, ते वेळ मागणार आहेत आणि त्यांना वेळ वाढवून द्यावा अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे. तर त्यांनी ते कन्सिडर करावं अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे. असं असताना वेगवेगळ्या बातम्या येणं हे चुकीचं आहे आणि म्हणून नेमकं जे बोललं जातं आणि नेमकी जी ऑर्डर आहे तीच मीडियामध्ये सुद्धा आली तर मग लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण होत नाही. दुसरं आहे की कोणालाही घटनातज्ञ म्हणून घ्यायचं आणि त्यांचं मत हे प्रदर्शित केलं जातं निर्णयाच्या संदर्भात. तर असं सुद्धा करणं जर अवॉइड करता आलं तर ते चांगलं होईल असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी प्रतिक्रिया देणं आणि त्यांनी निर्णय काय होईल हे सांगणं ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला कोर्टामध्ये एखादी मॅटर चालू असते त्यावेळेला त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर काही सांगणं हे योग्य नसतं असं हे माझं म्हणणं नाही. देशातल्या जे सर्वोच्च ऑथॉरिटी आहे त्यांचं हे म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ते तुम्ही बघितलं ते छापून आलेलं आहे. मीडिया टायर्ड होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये एवढं तरी मी अपेक्षा करू शकतो की नेमकी जी ऑर्डर होती ही ऑर्डर जशीच्या तशी लोकांच्या समोर यावी एवढंच मी म्हटलं आणि मी काय म्हटलेलं नाही. जसं की मला याचं आणि काय बोलायचं नाही. नाही केसच्या बद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे ते एवढंच म्हटलेलं आहे की जे पिटिशनर आहेत आणि ते पिटिशनर वेळ मागतील तर त्या संदर्भात त्यांना वेळ वाढवून देण्याच्या संदर्भातलं तेवढंच म्हटलेलं आहे. त्याच्या पलीकडे आणि काही त्या ठिकाणी ऑर्डर झालेली. निवडणूक आयोगाची सुनावणी किंवा ते तुम्हाला जे सबमिशन द्यायचं होतं ते 8 तारीख ठरलेली होती. हो बरोबर आहे. हो. त्या संदर्भात नेमकं काय आक्षेप आहे? नाही त्यांचे पिटिशनरचं म्हणणं काय होतं म्हणजे त्यांचे जे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आणि वेळ वाढवून मागणार आहे तर आम्हाला ती वेळ मागून मिळावी. तर त्याच्यात सांगितलं की यांनी वेळ वाढवून मागितली तर त्यांना ती देण्यात यावी. म्हणजे असं थोडक्यात अर्थ आहे. कन्सिडरचा अर्थ काय होतो इट इज ॲज गुड ॲज ऑर्डर की त्यांना वेळ वाढवून द्यावी. ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे कन्क्लुझिव्ह काही नाही. त्यांना वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे. नाही आता मी सांगायला तुम्ही स्वतः बातम्या वाचून बघा. त्याच्यामध्ये काय येतं की चिन्हाच्या संदर्भात येतं किंवा इतर संदर्भात येतं. ती कुठलीही चर्चा झालेली नाही की त्या ऑर्डरमध्ये असं काही नाही आहे. फक्त वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे. हे बघा या दोघांचा काहीही संबंध असेल असं मला स्वतःला वाटत नाही की असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये वगैरे असं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख हे मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांना कळवतील आणि त्यावेळेला तो होईल. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जिस तरीके से खबर चल रही है कि राज्य सरकार को कहीं न कहीं कोर्ट से झटका मिला है और खासकर उन्होंने इलेक्शन कमीशन को बोला है कि अभी इस पर फैसला ना दे जब तक कोर्ट में मामला नहीं चले. क्या है पूरा मामला और आप देखिए जो ऑर्डर है वो स्पेसिफिक है. ऑर्डर में क्या बोला गया है कि इलेक्शन कमीशन के पास एक जो पार्टी जहाँ पे आर्ग्यूमेंट कर रही थी उन्होंने बोला है कि उनको और समय चाहिए तो वो समय मांगेंगे इलेक्शन कमीशन के पास तो उनको पर्याप्त समय दिया जाए. इतना ही क्या है उसके बारे में और कोई भी ऑर्डर नहीं हुआ है. तो मैं इतना ही बोलना चाहूँगा कि जब कोर्ट में कोई मैटर चल रहा होता है तो जैसे बोला गया है
वैसे ही उसका न्यूज़ भी आना चाहिए, उस पर कोई कमेंट्स भी नहीं आने चाहिए। ये एक मान रहता है, सुप्रीम कोर्ट का मान रहता है, तो हर किसी को ये देखना चाहिए कि इस पर कोई कमेंट नहीं आए और जैसे भी बोला गया है कोर्ट में उसी तरह से उस न्यूज़ में भी वो आ जाए। इतना ही मेरा कहना है। और हमने कभी भी इसके बारे में डिस्कशन कभी नहीं किया है, मैंने खुद कभी भी कमेंट नहीं किया है, लेकिन आज जो कुछ न्यूज़ आ रही थी उसमें कुछ अलग से न्यूज़ आ रही थी, इसलिए मैंने एक्सप्लेनेशन किया कि खाली इलेक्शन कमीशन को बोला गया है कि ये जो पिटिशनर है वो आपके पास वक्त मांगेंगे तो उनको वो वक्त दिया जाए। एक और सवाल है कि जिस तरीके से आज शिवसेना के कुछ नेता डीजीपी से मिलने गए और उन्होंने कहा कि इस राज्य के भीतर पुलिस यंत्रणा का दुरुपयोग किया जा रहा है सरकार की तरफ से हमारे कार्यकर्ताओं पर एक्शन लेने के लिए और एफआईआर रजिस्टर की जा रही है। देखिए, हर किसी को टॉप अथॉरिटीज़ को मिलने का हक है और जो भी उनको लगे वो कहने का भी हक है, लेकिन ये वास्तवता है या नहीं उसका निर्णय उस अथॉरिटी को करना है और उस पर उनको निर्णय करना है। तो डेमोक्रेसी में कोई भी जाके मिल सकता है डीजी जो पुलिस के हाईएस्ट अथॉरिटी है उनसे, और अगर कुछ एक आध आदमी ऐसा हो कि जिसको गलती से पकड़ा गया होगा तो उसे भी जस्टिस मिलना चाहिए। ऐसे हम लोग नहीं बोलते कि 10 लोग अरेस्ट होते हैं तो 10 में से 10 ही उनका कनेक्शन है। जिनका भी कनेक्शन होगा उनको उन पे एक्शन होना चाहिए, ये तो उनका कर्तव्य है कि उन पे एक्शन लेना। सर, शिवसेना नेत्यांकडून ही टीका करण्यात येते की पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारच्या शिवसैनिकांवरती आता खोटे गुन्हे टाकले जात आहेत। वाळू सरकणार कशासाठी? वाळू सरकण्यासारखं काही झालेलंच नाही आहे। उलट तुम्ही बघा की ह्या ठिकाणी सगळं महाराष्ट्राची जनता ही एका बाजूने आहे, तर वाळू सरकणार कशाला? वाळूच्या ऐवजी मला असं वाटतं की सर्व जनतेने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत। रोज हजारोंच्या संख्येने लोक भेटायला येतात, ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी हजारोंच्या आणि लाखांच्या संख्येने लोक जमत आहेत। तर हे आपल्यातला मुख्यमंत्री असला किंवा आपल्यातला मुख्यमंत्री असले जे सर्वसामान्य लोकांना भेटतात, सर्वसामान्यांच्या कागदावर लिहितात। वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की कोणाचा घेतलेला कागद आणि पीएकडे असा दिला असं नाही, त्याच्यावर ते लिहितात, खाली सही करतात आणि देतात। नुसते आलेला अर्ज दुसऱ्याकडे सरकवला असं मी कधीही त्यांच्या बाबतीत बघितलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे लोकांना समाधान वाटतं की कोणीतरी आमचं ऐकून घेतं। राज्याचे प्रमुख आमचे आहेत, राज्याचे प्रमुख हे सर्वसामान्य लोकांचे आहेत। ही भावना एक सुखद भावना असते आणि ती भावना जर महाराष्ट्राची जनता अनुभवत असेल तर त्याचं कोणाला वाईट वाटत असेल आणि त्याच्यासाठी जर ते असे तुम्ही सांगितलेले शब्द वापरत असतील तर तो बघणाऱ्याचा दोष आहे। केजरीवाल साहेब मुख्यमंत्री सक्तीचा त्यांना आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी। उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? तुम्हीच म्हणाला होतात या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार। मी 100% म्हणालो होतो की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल। मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, मी प्रवक्ता आहे, मी काय निर्णय घेत नाही कुठल्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार व्हावा। ज्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता। आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे त्यावेळेला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका। हे बघा, याच्यामध्ये 1-2 दिवसापेक्षा जास्त आणि वेळ लागावा असं मला स्वतःला वाटत नाही। आणि समजा त्यांना उद्याच करायचं असेल तर त्याला सुद्धा कुठलं बंधन नाही आहे, शेवटी ते त्यांच्या मनावर आहे। आणि त्याच्यामुळे शेवटी असं असतं की याद्या ज्यावेळेला फायनल होत असतात त्यावेळेला दिल्लीच्या फ्रिक्वेंटली व्हिजिट्स करायलाच लागतात। ज्या वेळेला एवढ्या वेळेला दिल्लीला जातोय
त्याच्या अर्थी तुम्ही समजलं पाहिजे की याद्या जवळजवळ फायनल होत आलेल्या आहेत. सर कल दिल्ली में विस्तार कब तक होगा? अशी खबर आहे की कोर्टामुळे वारंवार विस्तार लांबवर जात आहे. कशा प्रकारे पाहता? कारण आज पुन्हा आता नवीन तारीख मिळालेली आहे, त्यामुळे 4 दिवसात होणारा विस्तार पुन्हा लांबणीवर जाणार आहे. कारण काय सर? हे बघा, मी तुम्हाला विस्तार लांबणीवर जाणार आहे असंही म्हटलेलं नाही आहे किंवा विस्तार लवकर होणार असंही म्हटलेलं नाही आहे. हे सगळे तुमचे अंदाज आहेत आणि तुमच्या मीडियामध्ये असं येतंय की उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, तर तुमच्या बातम्या माझ्यापेक्षा जास्त ॲक्युरेट असतात. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. उद्या मी नाही म्हटलं आणि उद्याच झाला विस्तार तर तुम्ही म्हणणार की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला नेहमी जास्त माहिती असते. रखडण्यामागचं कारण काय आहे? कारण का महिनाहून जास्त झालं त्याचं कारण काय? अहो, रखडला कुठे? मी तुम्हाला सांगू, साऊथमध्ये एका राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री होते आणि आहेत, आता सध्या सुद्धा ते मुख्यमंत्री आहेत त्या आणि राज्याचं त्यांच्या उदाहरण तीन या राज्याला कशाला? कशाला काय दिलंच पाहिजे ना. तुम्ही असं एक गोष्ट लक्षात घ्या की असं प्रत्येक ठिकाणी चालू असतं की महिनाभर तर सर्वसाधारणपणे जातोच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमल्यानंतर आणि त्याच्यानंतरच विस्तार होत असतो. अनेक ठिकाणी हे झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना उत्सुकता आहे लवकरात लवकर सगळे मंत्रिमंडळ यावं म्हणून तुम्हाला तो वेळ जास्त वाटतोय. म्हणजे आपण ज्याला खूप आतुरतेने वाट बघत असतो त्याला एखादा दिवस सुद्धा मोठा वाटायला लागतो. विस्तार कब तक होगा सर? विस्तार कब तक होगा? विस्तार कब तक होगा? खासकर आपने कहा था कि 4 दिन के भीतर विस्तार होगा. आमची लिस्ट फायनल जायची की नाही ह्याचं उत्तर शिंदे साहेब आपल्याला देऊ शकतात. विस्तार कब तक होगा? और आपने कहा था कि 4 दिन के भीतर विस्तार होगा. कल की संभावना जताई गई वो टल गई है, कैसे देखा? टल रही है वो आप बोल रहे हैं, मैं कैसे बोल सकता हूँ टल तो कब रही तक है? विस्तार हो रहा है? वो तो मुख्यमंत्री साहब का प्रियोगेटिव रहता है. उप मुख्यमंत्री साहब से बात करके वो अनाउंस कर देंगे कि किस तारीख को विस्तार हो रहा है. लेकिन लग रहा है आपको कि जिस तरीके से आज सीएम छुट्टी पर है, डीसीएम दिल्ली चले गए, विस्तार कल होने की संभावना, और अगर होनी होती तो आपने सारे जो संभावित मंत्री हैं उनको बुला लिया क्या आपने? नहीं, ये सब आप ही बातें कर रहे हैं, मैं इसके बारे में क्या बोलूँ. आप मुझसे ज़्यादा जानते हैं इसलिए आप ही सब बातें करते हैं और लोग भी आप में ज़्यादा विश्वास करते हैं. मैंने तो एक छोटी सी चीज़ बताने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी कि जो कोर्ट में जैसे ऑर्डर हुआ है उसी तरह से उसको मीडिया में भी आना चाहिए और ये आना ही योग्य है, ऐसे मेरा कहना है. और उस तरह से ये ऑर्डर आप खुद चेक कर लीजिए कि क्या ऑर्डर थी और उसी तरह से आप उसको लाएंगे मीडिया में तो मैं आपका सबका बहुत आभारी रहूँगा. संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी वाढवून दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही सुरू आहे सुनील राऊतचे राजकीय नहीं, इसका जवाब शिंदे साहब आपको दे सकते हैं. आज उनकी तबीयत ठीक नहीं है. जब मैं उनको मिलने के लिए गया था तो डॉक्टर साहब उनको चेक कर रहे थे. इसका मतलब सचमुच ही उनकी तबीयत ठीक नहीं है. बहुत दिनों से वो सोए भी नहीं थे तो एक स्ट्रेस आ जाता है. आप बहुत अपने तबीयत को बहुत ये देते हैं तो उससे थोड़ा स्ट्रेस आ जाता है. तो उनको चेक कर रहे थे और आपने भी देखा हुआ है नासिक में गए तो 3-3 बजे तक लोग उनका इंतज़ार करते रहे. औरंगाबाद में गए थे वहाँ पे भी लोग देर रात तक उनका इंतज़ार कर रहे और वो लाखों की संख्या में थे, हजारों की संख्या में थे. क्योंकि ऐसे मुख्यमंत्री मिल गए जो सामान्य लोगों को मिलते हैं, उनसे बातें करते हैं, उनका दुख समझ लेते हैं और उस पर एक्शन भी करते हैं. तो ये वाजिब है कि उनको भी ज़्यादा समय देना पड़ा है और इस दरमियान उन्होंने अपने हेल्थ का केयर नहीं लिया है. तो इसके लिए ऐसे जो रहते हैं नेता तो उनको चेक करना पड़ता है उनकी आरोग्य के बारे में. वही वो जनरल चेकअप था और उनको डॉक्टर ने बोला है कि एक आध दिन आप ये लेंगे, रेस्ट लेंगे तो आप बिल्कुल. सर लेकिन 10 तारीख से पहले हो जाएगा मंत्रिमंडल विस्तार? 10 तारीख से पहले होने की संभावना है? आप हमेशा मुझसे बुलवा लेते हैं और फिर मुझे से पूछते हैं कि वो क्यों नहीं हुआ. ये बोलना अच्छा नहीं है. सीएम साहेबांचे जनरल चेकअप चालू होता ज्यावेळेला मी गेलेलो होतो. ते आजारी नाही आहेत परंतु त्यांनी स्वतःला ओव्हरस्ट्रेन करून घेतलेलं आहे. कित्येक दिवस ते झोपलेले नाही आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ज्यावेळेला ते जातात त्यावेळेला 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक त्यांची वाट बघत रस्त्यावर थांबतात आणि मग त्या लोकांना तसंच सोडून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे 3 वाजता एखाद्या ठिकाणी ते लोकांना भेटले आणि परत झोपायला गेले तरी ते 5-6 वाजता झोपायचं, परत 7 वाजता 1-2 तासाची झोप ही कोणालाही पुरेशी नसते.
परंतु मुख्यमंत्री सातत्याने गेले 8 दिवस हे करतायत की अजिबात झोपत नाही आहेत. तर कुठेतरी त्यांनी आपल्या जर तब्येतीची काळजी घेतली तर ते लोकांची अधिक चांगली सेवा करू शकतील असं माझं व्यक्तिगत मत आहे, जे मी त्यांना बोलून दाखवलं. सर, कैबिनेट की बैठक में एक बड़ा फैसला महाराष्ट्र विकास की आघाड़ी को और झटका लगा है. जो वार्ड रचना थी उसको रद्द करके पुरानी रचना के आधार पर ही 2017 के आधार पर ही चुनाव दिए जाएंगे. कांग्रेस के फेवर ये में तो कांग्रेस में खुशी है, कांग्रेस ने खुशी जताई इस पर। नहीं, किसी ने भी खुशी जताने दीजिए, आखिर तो जितना तो हमें ही है, इसलिए उनकी जो खुशी है आज खुशी मनाने दीजिए. जब रिजल्ट आएगा तो हम लोग खुशी मनाएंगे, क्योंकि हमारे ही जो युति के कार्यकर्ता है वो हर जगह पे जीतने वाले हैं, क्योंकि महाराष्ट्र की जनता हमारे साथ है. ये वार्ड की पुनर्रचना करने की वजह क्या थी? ये मैं नहीं बोल सकता, जिन्होंने की उनको पूछना पड़ेगा. सर, लेकिन सर, ये मतलब बीएमसी कोटा चुनाव में जो है वो संदर्भात शिंदे गुट और बीजेपी एक साथ चुनाव मैदान में उतर सकते बिल्कुल हैं। बिल्कुल लड़ेंगे. हम हर इलेक्शन इकट्ठा लड़ेंगे, चाहे वो कॉरपोरेशन का इलेक्शन हो, चाहे वो नगर पालिका का इलेक्शन हो, चाहे वो जिला परिषद का इलेक्शन हो, चाहे वो पंचायत समिति का इलेक्शन हो, या तो छोटा से छोटा जो इलेक्शन रहता है वो ग्राम पंचायत का रहता है, उसमें भी हम इकट्ठा लड़ेंगे. और हमारी एकता क्या है वो जनता को दिखाएंगे, उनको न्याय देंगे. सुनील राऊत ने बयान दिया है की संजय राऊत को हिअरिंग होऊ शकते, पण तुम्ही इलेक्शन कमिशन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही हे तरी स्पष्ट म्हटलेलं आहे कोर्टाने. याबाबत कुठलाही नाही असं तुम्ही ऑर्डर वाचून बघा ना. तुम्ही ऑर्डर का वाचून बघत नाही? ऑर्डर क्लिअर आहे की त्यांना वेळ द्या, निर्णय घेऊ नका असं कुठल्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं असेल. चिन्हाचा निर्णय घेऊ नका असं अहो, मी आता तुम्हाला ऑर्डर वाचून दाखवली, इंग्रजीमध्ये ऑर्डर आहे, मी तुम्हाला वाचून दाखवली. त्याच्यामध्ये कुठे असं आहे का? हे बघा, वकील काय मांडतात हा वेगळा भाग असतो. तुम्ही जी बेंचने ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर वाचा. माझ्याकडून वाचण्याची गरज नाही आहे. हे सगळे जे लॉ बुक्स येतात, या लॉ बुक्समध्ये हे छापून येतं, ते तुम्ही इंटरनेटवरून काढा आणि त्याप्रमाणे लिहा. एवढीच माझी साधी मागणी आहे. ती ॲक्च्युअल ऑर्डर असते. जो पिटिशनर असतो तो वेगवेगळ्या बाजू मांडत असतो, पण त्यांनी मांडलेली बाजू म्हणजे त्याच्यावर दिलेली कोर्टाने दिलेली ऑर्डर अशी नाही. कोर्टाची ऑर्डर लेखी असते आणि ती जर स्पीकिंग ऑर्डर असली तरी ती त्या लॉ बुकमध्ये तशीच्या तशी येते. इतर ठिकाणी काय छापून येतं मीडियामध्ये हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला ती इंटरनेटवर मिळेल आणि ती तुम्ही इंटरनेटवर बघा आणि मग तुम्ही तशी ती छापा. एवढी मी सर्वसाधारण साधी विनंती केलेली आणि आपण या विनंतीचा मान ठेवाल अशी मी सुनील राउत ने बयान दिया है कि एक साजिश के तहत संजय राउत को फंसाया जा रहा है. जल्द से जल्द 2 से 3 दिन में एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं है और पूरे डॉक्यूमेंट के साथ मीडिया के सामने आएंगे. देखिए, ये सब अंदाज रहते हैं. मैं भी ऐसे बोल सकता हूँ कि वो जो एनवलप पे लिखा हुआ था वो सुनील राउत जी का हस्ताक्षर है या नहीं, वो भेज दीजिए हस्ताक्षर करने के पास. ऐसे भी हम लोग कुछ भी बोल सकते हैं ना. उस बोलने से क्या होता है? वो तो सचमुच में किसका हैंड राइटिंग है उसको चेक करना चाहिए, तो आपको मालूम पड़ेगा कि साजिश कौन कर रहा है. साजिश तो ऐसे व्यक्ति के खिलाफ होती है जो एक महनीय व्यक्ति होता है, और कोई भी लिख सकता है किसी भी एनवलप पे, और वो हस्ताक्षर किसका है वो भी चेक करना चाहिए. ऐसे मेरा मानना है. लेकिन ये करना न करना वो जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसी है उसका काम है. इसके बारे में मैं क्यों बोलूँ? तो इन्वेस्टिगेशन चल रहा है तो इन्वेस्टिगेशन चलने दीजिए. फिर उसके क्या बारे में कोर्ट में आज बहस भी चल रही है, तो इसमें हम लोग ऐसी चीजों में कभी भी कमेंट नहीं करते हैं. आगे भी चल के कभी भी कमेंट नहीं करेंगे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जाते असं सुनील राऊत संजय राऊतचे भाऊ आहेत आणि त्याचबरोबर 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्यांना वाढवून दिली. याचा अर्थ असा आहे की कोर्टाने वाढवून दिलेली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांच्यावर सूडबंदीने कारवाई होत नाही आहे, नाहीतर कोर्टाने वाढवून दिली नसती कस्टडी. किरीट सोमय्या म्हणतात की प्रताप सरनाईक आता पवित्र झाले. हे बघा, मी आपणा सर्वांनाच विनंती करतो की एजन्सीजना आपलं काम करून दे. मीडियामध्ये काय येतं आणि खरं तर लोकांनी मीडियासमोर येऊन काहीही स्टेटमेंट देण्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण स्टेटमेंट येतात त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन चालू असतं, स्टेटमेंट येतात त्यावेळेला कोर्टामध्ये केसेस चालू असतात. याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा दबाव येणार नाही, या कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि मी ते त्यांच्या हिताच्या दृष्टीने तसं ते त्यांना विनंती करतो.